Today we have seen data communication and networking. Now see the introduction to line configuration in a computer system. A network is nothing but a connection made through connection links between two or more devices. Devices can be a computer, printer or any other devices that is capable to send and receive data. म्हणजे आपण कशाला म्हणतोय बघा, लाईन कॉन्फिगरेशन इन अ कम्प्युटर सिस्टम. आपण कशाला म्हणतोय लाईन कॉन्फिगरेशन इन अ कम्प्युटर सिस्टम? म्हणजे एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त नेटवर्क जर आपण कनेक्ट करत असू तर आपण त्याला काय म्हणतोय, लाईन कॉन्फिगरेशन सिस्टम. मग आता त्याच्यामध्ये काय काय असू शकतं, फॉर एक्झाम्पल प्रिंटर असू शकतं, कम्प्युटर असू शकतं. आपण जो पण डिव्हाइस एकमेकांना कनेक्ट करतो त्याला काय म्हणतोय आपण, लाईन कॉन्फिगरेशन इन अ कम्प्युटर सिस्टम म्हणतोय. म्हणजे वन लिंक इज कनेक्टेड टू द अदर डिव्हाइस. ते काय होतं आपलं, तर लाईन कॉन्फिगरेशन इन अ कम्प्युटर सिस्टम आहे. There are two types of a connection. First is a point-to-point connection and second is a multi-point connection. Now see, the first is a point-to-point connection. It is a protocol which is used as a communication link between two devices. The most common example for a point-to-point connection is a कम्प्युटर कनेक्टेड बाय अ टेलिफोन लाईन. आता पॉईंट टू पॉईंट कनेक्शन कशाला म्हणतोय आपण, जे एका म्हणजे एक सेंडर असणार आणि एक रिसिव्हर असणार आहे. मी काय करते, डेटा तुम्हाला सेंड करते. म्हणजे मी पॉइंटर, मी सेंडर आहे आणि तुम्ही काय करतोय, तो डेटा रिसीव्ह करतायत. म्हणजे तुमचं काय झालं, पॉईंट टू पॉईंट डेटा काय करतोय आपण, सेंड करतोय. म्हणजे मेलच्या थ्रू करतोय, तो काय होतं, आपला एक कम्युनिकेशन चॅनल होतंय. तर आपण काय करतोय, एक जण काय करतोय, सेंडर काय करतोय, डेटा सेंड करतोय, पण रिसिव्हर काय करतोय, तो डेटा रिसीव्ह करतोय. म्हणजे हे कोणतं कनेक्शन झालं आपलं, तर पॉईंट टू पॉईंट कनेक्शन झाले. फॉर एक्झाम्पल बघा, द मोस्ट कॉमन एक्झाम्पल फॉर अ पॉईंट टू पॉईंट कनेक्शन इज अ कम्प्युटर कनेक्टेड बाय अ टेलिफोन लाईन. आता आपलं काय होतं, कम्प्युटर जे आहे, कम्प्युटर काय करतोय, आपण टेलिफोन लाईनला काय करतोय, कनेक्ट करतोय. म्हणजे ते कोणतं कनेक्शन होतं आपलं, तर पॉईंट टू पॉईंट कनेक्शन होतंय. We can connect two devices by means of a pair or wires or using microwave or satellite link. आता आपण काय अजून कोणतं असू शकतं त्यामध्ये, पेअर ऑफ वायर्स युजिंग मायक्रोवेव्ह और सॅटेलाइट. म्हणजे मायक्रोवेव्ह किंवा सॅटेलाइटच्या लिंकसाठी आपण जे कनेक्शन यूज करतोय ते कोणतं कनेक्शन असणार आहे आपलं, तर पॉईंट टू पॉईंट कनेक्शन असणार आहे. Now see the example of a point to point connection. पॉईंट टू पॉईंट कनेक्शन बिटवीन रिमोट कंट्रोल अँड टेलिव्हिजन फॉर चेंजिंग द चॅनल्स. म्हणजे काय होते बघा, आपण आता टी व्ही यूज करतो. टी व्हीमध्ये आपण जे पण चॅनल चेंज करण्यासाठी काय करतो, आपण रिमोटचा यूज करतोय. म्हणजे ते कोणतं कनेक्शन होतं, तर आपलं पॉईंट टू पॉईंट कनेक्शन होतं. म्हणजे आपण जर त्या एखाद्या आपल्याला जो पण व्हॅल्यू इन्क्रीज करायचं असेल, डिक्रीज करायचं असेल, तर आपण काय करतोय, त्या बटनचा यूज करतोय. त्या बटनच्या थ्रू काय होतंय, तर आपलं ते जे पण टी व्हीचं चॅनल काय होतंय, चेंज होतंय. म्हणजे ते कोणतं कम्युनिकेशन झालं आपलं, तर पॉईंट टू पॉईंट कनेक्शन झाले. नाउ सी द डायग्राम ऑफ द पॉईंट टू पॉईंट कनेक्शन. देर आर 3 एक्झाम्पल ऑफ अ पॉईंट टू पॉईंट कनेक्शन. फर्स्ट इज अ टू कम्प्युटर अँड वन कनेक्शन. म्हणजे दोन कम्प्युटर आहे, पण त्या दोन कम्प्युटरला काय करतोय आपण, एक लाईन काय करते, एक वायर एक केबल काय करतोय, कनेक्ट करतोय. म्हणजे काय होतं, त्या दोघांचं काय होतं, पॉईंट टू पॉईंट काय होते, कम्युनिकेशन होते. देन सेकंड इज अ 3 कम्प्युटर अँड 3 कनेक्शन. म्हणजे आता आपल्याकडे 3 कम्प्युटर आहेत, 3 कम्प्युटरला काय केलं आपण, पॉईंट टू पॉईंट काय केले, 3 कनेक्शन काय केले, सेट केले. नाउ थर्ड इज अ 4 कम्प्युटर्स अँड 6 कनेक्शन. बघा आता 4 कम्प्युटर अँड 6 कनेक्शनमध्ये काय केलं, फर्स्ट इज कनेक्ट टू सेकंड पीसी, सेकंड इज कनेक्टेड टू थर्ड पीसी, थर्ड इज कनेक्टेड टू फोर्थ पीसी, फोर्थ इज कनेक्टेड टू सेकंड पीसी, फर्स्ट इज कनेक्टेड टू थर्ड पीसी. म्हणजे काय होतं, आपलं पॉईंट टू पॉईंट कनेक्शन काय होतं इथे आपल्याला दिसतंय. नाउ सी द सेकंड एक्झाम्पल ऑफ अ Second is a multi-point connection. It is also called multi-drop configuration. In this connection, 2 or more device share in a single link. म्हणजे काय करतोय आपण, एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त डिव्हाइसेस काय करतोय, एका सिंगल लिंक सोबत काय करतोय, शेअर करतोय. त्याला काय म्हणतोय आपण, मल्टी पॉईंट कनेक्शन म्हणतोय. मल्टी पॉईंट कनेक्शनलाच ॲज वेल ॲज आपण काय म्हणू शकतोय, तर मल्टी ड्रॉप कनेक्शन म्हणतोय. बिकम अ शेअर ऑन अ टेम्पररी बेसिस. पण मल्टी पॉईंटमध्ये जो पण डेटा आपण शेअर करतोय तो कसा असणार आहे, तर आपला टेम्पररी डेटा आपण काय करू शकतो, इथे शेअर करू शकतोय.
Now see the example of a multi-point connection. One transmitter and multiple receiver. म्हणजे काय करतो, एक डेटा सेंड करतोय पण त्या डेटाला काय करतोय मल्टिपल रिसिव्हर काय करतायत, रिसीव्ह करतायत. बघा इथे आपल्याकडे PC आहे, वन फ्रेम मेन फ्रेम आहे, तो मेन फ्रेम काय करतो आपण नंबर ऑफ PCला काय करतोय तो कनेक्ट करतोय. म्हणजे याच्या थ्रू आपण काय करतोय नंबर ऑफ PCला काय करतोय डेटा प्रोव्हाइड करतोय. म्हणजे मल्टी पॉईंट कनेक्शन काय होतं इथे आपलं तयार होते. म्हणजे काय होतं एक काय करतोय एकच सिस्टीम असेल ती सिस्टीम काय करते मल्टिपल सिस्टीमला काय करते डेटा प्रोव्हाइड करते. तर म्हणजे ते कोणतं कनेक्शन झालंय, वन लिंक काय करतो आपण शेअर करतो, ती लिंक काय करते आपले मल्टिपल PCला काय होते कनेक्ट होते. म्हणजे ते कोणतं झालं आपलं मल्टी पॉईंट कनेक्शन झाले. एक्झाम्पल ऑफ अ मल्टी पॉईंट सिस्टीम इन्क्लूड फ्रेम रिले, टोकन, रिंग, इथरनेट, ATM अँड अदर. म्हणजे काय कोणतं एक्झाम्पल असू शकते याच्यामध्ये, फ्रेम रिले असणारे, टोकन रिंग असणारे, इथरनेट असणारे आणि ATM इज अ एक्झाम्पल ऑफ अ मल्टी पॉईंट कनेक्शन. Multi-point connection is subdivided into two types. First is a specially shared line configuration and second is a time share temporal line configuration. Now see the first is a special share line configuration. If the links are used सायमल्टेनियसली बिटवीन मेनी डिव्हाइसेस दॅन इट इज स्पेशली शेअर लाईन कॉन्फिगरेशन. म्हणजे काय करतोय एक लिंक काय करतोय आपण मेनी डिव्हाइसेसला काय करतोय शेअर करतोय. म्हणजे ते कोणतं झालं आपल्या आता स्पेशली शेअर लाईन कॉन्फिगरेशन झालंय. अँड देन सेकंड इज अ टाइम शेअर लाईन कॉन्फिगरेशन. आता टाइम शेअर लाईन कॉन्फिगरेशन मध्ये आपण काय बघतोय बघा, if user takes turns while using the link then it is time share line configuration. म्हणजे काय करतोय आपण एखादी लिंक करतोय पण ती लाईन काय करते आपला टेम्पररी टाइम काय करतोय आपण शेअर करतोय. त्याच्यासाठी आपण कोणता यूज करतोय तर टाइम शेअर लाईन कॉन्फिगरेशनचा यूज करतोय. नाउ सी द सेकंड इज अ